रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल भगवान तुहा विठ्ठल भगवान सुख झाले राजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हरि बोल तुहा विठ्ठल बरवा बरवा जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी सुकृताची जोडी जोडी भक्त सुकृताची जोडी जोडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठली विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगे सुखाचे देवी बर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी बर देवी बर तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा देवी बर तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा
बरबा बरबा विठ्ठल बरबा बरबा विठ्ठल बरबा 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 विठ्ठल बरबा हरि जय जय राम हरि जय राम हरि जय 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 जय पंढरी सिजारे आल्यानो संसार पंढरी आल्यानो संसार पंढरी सिजारे आल्यानो संसार पंढरी आल्यानो संसार आदिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरी सिजारे आल्यानो पंढरी सिजारे आल्यानो दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे भेटीची वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी उतातडी उतावीळ उतावीळ उतातडी उतावीळ कृपाळ उतातडी उतावीळ उतावीळ कृपाळ उतातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शीन मागील परिहार पुढे नाही शीन मागील परिहार पुढे नाही शीन परिहार पुढे नाही शीन झाली आदर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी
भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतार पातळी उतारी कृपाळू तातडी उतारी कृपाळू तातडी उतारी कामने नेदी आणि कांचे कामने नेदी आणि कांचे परिसला तो चित्ती निवडीना निवडेना परिसला तो चित्ती बैसला तो चित्ते निवडेना निवडेना बैसला तो चित्ते निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी भेटीची आवडी काढून कातडी उतावी तारी उतावी हरी जय जय हरी 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 जय हरी पंढरीसी जारे आल्यानो संसारा पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी मागील परिहार पुढे नाहीशीन झाली या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी तुका म्हणे निधी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडीना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ विठ्ठल 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 विठ्ठल
पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी पाळू तातडी उतावेळ समचरण सरोजम सांद्रणीला उदाभम जगदनहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभ लोकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरीष्टम् वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही निवृत्ती शरण
चरणी शरण एका जनार्दनी शिव्यावतार धरून केले त्रैलोक्य पावन विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठल पुढे सरकून बसा म्हणजे पुढे सरकून बसा. माणसांना जागा राहील. पुढे सरका सरका पुढे सरका तुम्ही पुढे सरका बाबा सरका पुढे सरका 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 पाठीमागची मंडळी पुढे सरका पुरुष तुम्ही पण सारखा ना पुढे सरका सरका पुढे तुम्ही बसा अच्छा पुरुष वा 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 या ऐकलं पुरुषांनी ऐकलं सरका पुढे सरका सरका बस 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 विठ्ठल 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 पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी बाळू तातडी उतावीळ प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह खंड झिजवणारे देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि सामान्य जीवाला उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल जीवनाचा उद्धार व्हावा हा हेतू मनामध्ये ठेवून 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराने तुमच्या आमच्या मनापर्यंत उपदेश पोचवावा. जगद्गुरु तुकोबराने तुम्हाला आम्हाला शिकवावं की जन्म सार्थकी लागावा. याकरता एक काम करा. पंढरी शेजारी आल्यानो संसारा जीवन जगत असताना एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं ही तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य समजावून सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला शिकवतात की जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या पदरात पडलाय त्या ऐश्वरूपी काळामध्ये जीवन जगत असताना पंढरी शेजारी आल्यानो संसारा या संसारूपी चक्रामध्ये जीवन जगत असताना एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाण्याकरता जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या सामान्य जीवाकडे अट्टहास धरतात. मग पंढरपूरला पोहोचल्यानंतर नक्की काय आहे ती ओळख सांगतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये. दिनाचा सोयरा पांडुरंग आणि तो विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा कटेवरती हात ठेवून आणि समचरण विटेवरती ठेवून तुमच्या आमच्या प्रत्येक सामान्य वारकऱ्याची वाट पाहतोय. वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. एकदा की त्याचं दर्शन झालं की मागील परिहार पुढे नाही शीन. जीवनामध्ये चिंता शिल्लक राहत नाही, शीन शिल्लक राहत नाही. झाली या दर्शन एक वेळा एकदा जरी त्याचं दर्शन झालं तरी पुढची चिंता खऱ्या अर्थाने संपूर्ण चिंता विश्वाच्या मालकाला पांडुरंगाला पडते. आणि अभंगाचा शेवट करीत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवट अतिशय गोड पद्धतीने करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे निधी अनेकांची हाती बैसला तो चित्ती निवडिना. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. विठ्ठला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सोपा सोपा अर्थ तुमच्या मनापर्यंत पोहोचवला. या अभंगावरती बोलण्यापूर्वी विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी विचार मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत या न्यायाने थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. आज या ठिकाणी किम कारणास्तव कोणत्या कारणास्तव इथपर्यंत येऊन पोहोचलो हे प्रत्येकाला ज्ञात आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाला कल्पना आहे. तरी सुद्धा थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. आज या ठिकाणी कैलासवासी शांताराम देवजी कुरणे आदरणीय मामा या संपूर्ण कुरणे परिवाराला अनाथ करून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला गतप्राण झाले. आणि त्यांना अखेरचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून शेवटचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून या चटश्राद्धाच्या निमित्ताने या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सगळे
गावातील ग्रामस्थ मंडळी, या संपूर्ण कोरणे परिवारावरती प्रेम करणारे सगळेचे सगळे चाहते मंडळी, नातेवाईक मंडळी, आप्तेष्ट मंडळी, जीवलग मंडळी, स्नेही मंडळी सगळेजण इथपर्यंत येऊन पोहोचलेत. सगळ्यांची एकोप्याने आज या ठिकाणी हा सुंदर असा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम संपन्न होतोय. या परिवारामधून एक बाप नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला गतप्राण झालंय. कैलासवासी शांताराम मामांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या पत्नी आहेत गंगा भगीरथी मंगला शांताराम कुरणे, भाऊ आहेत श्री पंडित रावजी कुरणे, 3 बहिणी आहेत गंगा भगीरथी कुंदाबाई बाबूराव ढोमसे, गंगा भगीरथी बिजलाबाई साहेबराव इंदे, गंगा भगीरथी कांताबाई एकनाथ गारे. चिरंजीव आहेत आदरणीय परमार्थावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व बाबाजी भाऊ शांताराम कुरणे. मुली आहेत गंगा भगीरथी सविता रवींद्र मते, सौभाग्यवती अनिता रामचंद्र पानसरे या मुली आहेत. सुनबाई आहेत सौभाग्यवती दीपाली बाबाजी कुरणे. पुतणे आहेत श्री विनायक बाळू खालकर, श्री शशिकांत बाळू खालकर, श्री संदीप बाळू खालकर. पुतणे आहेत सौभाग्यवती शिंदुताई शरद गारे, गंगा भगीरथी अनिता मधुकर होगले आणि नात आहे कुमारी नम्रता बाबाजी कुरणे. नातू आहेत कुमार सचिन बाबाजी कुरणे, कुमार शिवराज बाबाजी कुरणे. संपूर्ण कुरणे परिवार, या संपूर्ण कुरणे परिवाराला, नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या चाहते मंडळीला अनाथ करून इहलोक यात्रा संपून परलोक येते गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला गतप्राण झाले. आज त्यांना शेवटचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, चैत्रश्राद्धाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील, पारमार्थिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सगळे मान्यवर मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. काही जण येतील, काही जण येणार आहेत. गेल्या वर्षी या पुण्य दिवसाला आपल्या गावचे उपसरपंच आदरणीय शांताराम मामा अचानक या कुटुंबाचा निरोप घेऊन खऱ्या अर्थाने निघून गेले. एक बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. 2 मुलींच्या जीवनातून आणि एका मुलाच्या जीवनातून. जावं लागतं विश्वातलं सत्य, प्रत्येकाला मरण निश्चित आहे, प्रत्येकाला मरावं लागतं, काळाच्या फासला बळी पडावं लागतं. पण जावं लागतं विश्वातलं सत्य जरी असलं तरी तुमच्या आमच्या कुटुंबातून, तुमच्या आमच्या परिवारामधून, तुमच्या आमच्या घरामधून माय नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून जाऊच नये, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. मग आपण किती जरी कमावणारे असलो, किती जरी खऱ्या अर्थाने घरामध्ये मिळवणारे असलो, किंबहुना आपल्या जबाबदारीवरती घर चालत असलं तरी जीवनातून खऱ्या अर्थाने मायबाप नावाचा हात, शाबासकीची थाप आणि माईनी चेहऱ्यावरून बाप नावाच्या अस्तित्वाचा फिरणारा हात कुटुंबामधून जाऊच नाही, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. प्रत्येकाला जावं लागतं विश्वातलं सत्य जरी असलं तरी मायबाप जाऊच नये, आपलं बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून संपूच नये, बापाचा आवाज कानावरती कायमस्वरूपी पडतच राहावा, हा हेतू तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाचा आहे. पण गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला काळाला पाहवलं नाही. काळाने या कुरणे परिवारामध्ये एका बाप नावाच्या अस्तित्वावरती झडप घातली. आदरणीय आमच्या बाबाजी भाऊंच्या जीवनातून, आमच्या सविताताईंच्या जीवनातून आणि आदरणीय अनिताताईंच्या जीवनातून एक बाप नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. आणि आज त्यांच्या सगळ्यांच्या मनाची अवस्था आहे, विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा, विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. बाप नावाचा नंदादीप
त्यांच्या तिघांच्या जीवनातून कायमस्वरूपी गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला आस्ताला गेला. आणि आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच अस्तित्व आहे, सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम देई, विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. बाप नावाचा नंदादीप त्यांच्या तिघांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण. मग बाप तुमचा असो किंबहुना बाप माझा असो, बाप तुमचा आमचा असो किंबहुना बाप संत महात्म्यांचा असो, बाप तुमचा आमचा असो किंबहुना बाप राजा महाराजांचा असो, जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं की बाप गेल्यानंतरचं दुःख काय गड्या, ही ज्याच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं ही त्याला विचारण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज 6 जून रोजी सिंहासनावरती बसले, सगळे विरोधक मंडळी, सगळे जिवलग मंडळी, सगळे मावळे मंडळी, सगळेचे सगळे एकत्र आले. राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय आणि सगळ्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्या मंडळीच्या मनाची अवस्था, परवाना केली दुधाची तुझा जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, 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 परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा झाला महाराष्ट्राचा राजा शिवराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवराजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवराजा, झाला महाराष्ट्रात शिवराजा. सगळेची सगळी मंडळी 6 जून रोजी रायगडावरती उपस्थित आहे. जिकडे तिकडे आनंदमय वातावरण आहे आणि सगळेचे सगळे मंडळी जिजाऊ महासाहेबांकडे पाहून हात जोडतात आणि सांगतायत, परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. ही अवस्था प्रत्येकाच्या हृदयाची तयार झाली आणि एवढ्या आनंदमय वातावरणामध्ये सिंहासनावरती विराजमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज शेजारी बसलेल्या महासाहेबांच्या कानामध्ये सांगतात, आईसाहेब आज सगळे विरोधक मंडळी एकत्र आले, सगळे जिवलग मंडळी एकत्र आले, स्वराज्य निर्मिती करतात ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने रक्ताचा विचार केला नाही ते सगळे माणसं एकत्र आलेत. पण आज हे सुख उपभोगण्याकरता, हा सुख सोहळा पाहण्याकरता जीवनामध्ये बाप नावाचं अस्तित्व राहिलं नाही. ही अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांची. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, अधिकरून सर्व राजे महाराजी मंडळी असतील, यांना जर बापाची खंत वाटली तर तुम्ही आम्ही सगळेजण सामान्य जीव आहे, तुम्ही आम्ही सगळेजण सामान्य जीव आहे. ज्याच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं त्याच्या जीवनातला संपूर्ण आधार संपुष्टात येतो. ही ज्याच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं हे त्याचे अनुभव आहेत. मग तसंच गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला या कुटुंबामधून, या परिवारामधून आदरणीय शांताराम मामांच्या दृष्टिकोनातून एक बाप नावाचं अस्तित्व संपलं. जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, स्वतःची भूक बाजूला करून लेकराबाळांनी सुख समाधानात राहावं, आनंदात राहावं. बाप करी जोडी लेकुराचे बोडी, 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 बाप करी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी
कुर्बानी वारे बोडी आपली कुर्बानी वारे बोडी एक जगद्गुरु तुकोबारांच्या संत साहित्यातला पुरावा, अतिशय महत्वाचा पुरावा आणि समर्पक पुरावा आदरणीय भाऊंनी आपल्या समोर ठेवला. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप नावाचा अस्तित्व कुटुंबामधून गतप्राण झाल्यानंतर काय अवस्था असते गड्या, ही ज्याच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं त्याला विचारायचं. जोपर्यंत बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामध्ये जिवंत आहे, जोपर्यंत बाप नावाचा खऱ्या अर्थानं आधार कुटुंबामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठेतरी बाजूला करावी, लेकरं बाळ सुख समाधानात राहावे याकरता कावाड कष्ट करणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. स्वतः फाटके कपडे वापरील. तुकडोजी महाराज म्हणतात, कंदी खमीस फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल, आली जत्रा गावाची बाप परगावी जायाचा, उधार पादार कापड पोरांना आणायचा आणि स्वतः जुन्या फाटक्यात बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. मुलीचं लग्न जर करायचं असलं खिशात 1 रुपयानं सुद्धा बापाच्या, पण आपल्या मुलीला सासरच्या लोकांनी मारू नये, छळू नये, त्रास देऊ नये याकरता बापाने खऱ्या अर्थाने काहीच नसताना मुलीचं लग्न थाटामाटात पार पडावं याकरता मनातल्या मनात विचार करावा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, हुंड्या भांड्यासाठी शेतमळ्याला विकीन, असा कनवाळू बाप मला सोडून या गेला. तुकड्या म्हणे माझा जीव कसा वनवासी झाला. ही अवस्था तुकडोजी महाराजांची तर तुम्ही आम्ही सांभाळण्याची वेळ. विठ्ठल तसाच बाप नावाचा आधार या कुटुंबामधून, या परिवारामधून संपूर्ण कुरणे परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकी निघून गेला. आणि बापाच्या ऋणातून उतराई होण्याकरता काहीतरी भगवंताचं नामस्मरण घडावं याकरता हे संकीर्तन संपन्न होत आहे. आज या कीर्तनाकरता, या सोहळ्याकरता, या वर्षश्राद्धाकरता खऱ्या अर्थाने दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. गोड ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला गायनाच्या चाली ऐकायला मिळतात अशा आदरणीय वंदने आपल्या नाशिक रत्न विदासजी भाऊ मते आज या कीर्तनाकरता उपस्थित शांताराम मामांना श्रद्धांजली देण्याकरता. त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालणारे व्यक्तिमत्व माझे जिवलग मित्र आदरणीय भास्कर महाराज शांताराम मामांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. आणि माझे जिवलग मित्र, माझे नावकरी कमी काळात आणि कमी वेळात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे आणि धर्म वाढवण्यासाठी कर्म कशी केली पाहिजे
या संस्काराचं बीजारोपण जे बालगोपाळांच्या मनावरती करतायत माझे जिवलग मित्र राहुल महाराज सुद्धा या कीर्तनाकरता उपस्थित आहे. आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव, अतिशय गोड ज्यांची मृदुंगावरती थाप पडते आदरणीय तेजस महाराज या कीर्तनाकरता उपस्थित आहे. सगळे दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेत. रामेश्वर भजनी मंडळे, श्रीराम भजनी मंडळे सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सगळेजण श्रद्धांजली देण्याकरता, खऱ्या अर्थानं शेवटचा निरोप देण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. दोन्ही बाजूला दोन चोपदार आहेत, विणेकरी आमचे ज्ञानेश्वर माऊली आहेत, खऱ्या अर्थाने पुरुष मंडळी आहेत, माता माऊली आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण जे करतायत कीर्तन चैतन्य नावाचा चॅनल आहे, तुम्ही यूट्यूबला सर्च करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू. आणि मृदुंगावरती ज्यांची गोड साथ आहे, अतिशय कमी काळात आणि कमी वेळात महाराष्ट्रभर ज्यांनी मृदुंगाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतलाय अशा आदरणीय वंदनीय आमचे समाधान महाराज आहेत. त्यांचा मृदुंग ऐकल्यानंतर मनाला समाधान वाटतं आणि त्यांचं नावही समाधान आहे. सगळ्यांना वंदन करतो. ही सगळी दिग्गज मंडळी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता, शेवटचा निरोप देण्याकरता या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचली. इकडे गोड ज्यांची साऊंड सिस्टम आहे आणि सुंदर असं डेकोरेशन ज्यांनी केलंय आदरणीय आमचे रमेश भाऊ आहेत, तुम्हालाही वंदन करतो. एका बाप नावाच्या अस्तित्वाला श्रद्धांजली देण्याकरता सगळे दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचले. विचार जर केला तर प्रत्येकाला मरण निश्चित आहे, प्रत्येकाला मरावं लागतं, काळाच्या फासला बळी पडावं लागतं, हे लोक सोडून परलोकी निघून जावं लागतं, हे विश्वातलं सत्य आहे. कालपर्यंत इथं कोणाला हात आला नाही, आताही कोणी राहू शकत नाही. आणि येथे नाही बूर आले अवतार, येथे नाही बूर आले अवतार, आले अवतार, येथे नाही बूर आले अवतार, येते पामरे शिवा कीर्ती, येते पामर शिवा कीर्ती, येते नाही आले अवतार, येते नाही आले अवतार. अतिशय योग्य आणि समर्पक पुरावा महाराजांनी सांगितला आहे का? येते नाही ऊर आले अवतार. इथं उरायला इथं राहायला कोणी चालत नाही, प्रत्येकाला मरण निश्चित आहे. फिरते पामोर जीव किती, प्रत्येकाला मरण निश्चित. नो भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी कबीरा, बड़े काल के फांसी. नो भी मर गए, 10 भी मर गए कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी, बड़े काल के फांसी. जसे शांताराम मामा गेल्या वर्षी या पुण्य दिवसाला तुमच्या आमच्या मधून गतप्राण झाले, तसं तुम्हा आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस हे जग सोडून निघून जायचं, इथं राहायला कोणी चालत नाही. जावं लागतं. उक्तीनुसार देवारिकांच्या अवताराची परंपरा कबीर महाराजांनी मांडली आणि तो पुरावा रोहिदास भाऊंनी आपल्या समोर ठेवला. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी कबीरा, बड़े काल के फांसी. कालपर्यंत अनेक माणसं गेले, अनेक अजामेला पंजामेला बाप बसला गेला, देखना तू बंधू कोई देखना तू बंधू कोई जावं लागतं. या न्यायानुसार व्यावहारिक दृष्टिकोनातला सुद्धा पुरावा रोहिदास भाऊने आपल्या समोर ठेवला. अजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. प्रत्येकाला मरण निश्चित आहे, मरावं लागतं. विश्वातलं सत्य इथं राहायला कुणी चालत नाही. मग मरण तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठरलेलं आहे.
ज्ञानोबराय वर्णन करतात, ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्याला मरणाच्या सोहळ्याला सामोरं जावं लागतं. उपजले ते नासे, नाचले ते पुनरपी दिसे, हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमिता. उपजला पिंडा मरण सांगाते, उपजला पिंडा मरण सांगाते, हे उपजला मरण सांगाते, महाराज उपजला पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सबे भरत उपजत सवेची, भरत उपजत सवेची, लक्षता लक्ष 84 ची सोडवण करण्याकरता सावधान राहणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. कारण उपजल्या पिंडा मरण सांगा, ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्याला मरणाच्या सोहळ्याला सामोरं जावं लागतं. विश्वातलं सत्य आहे. आणि तुमचं आमचं प्रत्येकाचं जीवन या संसार रूपी चक्रामध्ये जीवन खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही प्रत्येक जण जीवन जगतोय. जसं तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या आमच्या घरामध्ये, तुमच्या आमच्या घरातल्या भिंतीवरती घड्याळ अटकवलेलं असतं आणि त्या घड्याळामध्ये तीन काटे असतात, 12 आकडे असतात. ते तिन्हीचे तिन्ही काटे 12 वरून जर निघाले तर एक एक आकडा घेत 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 पुन्हा एकदा 12 पर्यंत येऊन पोहोचतात. तसं तुम्हाला आम्हाला प्रागट्याला सामोरं जावंच लागतं. किती वेळा जन्मायावे नित्यभावे भजिते, नित्यभावे भजिते, नित्यभावे भजिते, किती वेळा जन्मायावे नित्यभावे भजिते, नित्यभावे भजिते, घड्याळासारखं तुम्हा आम्हाला प्रत्येकाला किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. पण मृत्यू लोकातली सत्यता, जो जन्माला आला त्याला मरण निश्चित आहे. हा मुद्दा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया ज्या परी. जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा हा प्रत्येकाला निश्चित आहे. कालपर्यंत कोणाला चुकवता आला नाही, आताही कोणी चुकू शकत नाही आणि इथून पुढे सुद्धा कोणाला चुकवता येणार नाही. पण जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय, त्या आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना जन्म सार्थकी लागावा याकरता आपण सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. का जन्म सार्थकी लावायचा, का जन्म सार्थकी लागला पाहिजे, किंबहुना जन्म सार्थकी लावलाच पाहिजे का? हो, लावलाच पाहिजे. का लावायचा? कारण जो जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय त्या जन्माला येण्याकरता देवारिकांना अपेक्षा करावी लागली होती. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, किंबहुना स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्हा. एवढंच नाही, वाळवंटातलं सुख पाहिलं आणि ब्रह्मादिकांनी देवाला अपेक्षा केली. असं करती ब्रह्मादिक त्यामध्ये हरीच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होण्याकरता आणि भगवंताचं नामस्मरण करण्याकरता, कीर्तनात तल्लीन होण्याकरता म्हातार होण्याची वाट पाहू नका. परमार्थामध्ये जीवन जगत असताना तरुण वयामध्ये जो परमार्थ घडतो तो परमार्थ खऱ्या अर्थाने वृद्ध वयामध्ये घडू शकत नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तो पुढे सोयीत पाये, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तो पुढे जव हे सगळं सिद्ध आहे,
हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत आपले हातपाय साथ देतात तोपर्यंत विश्वाच्या मालकाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि रोहिदास भाऊ, मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही आमच्या दोन्ही गावामध्ये जेवढे जेवढे तरुण भजनी मंडळ तयार झालं, खऱ्या अर्थाने परमार्थाबद्दल प्रेम आदर आपुलकी मनामध्ये ठेवून जीवन जगणारे भजनी मंडळ आहे. आणि यावर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये पायी चालणारे भजनी सगळे होते, तरुण भजनी मंडळ सगळे. आनंद वाटतो खऱ्या अर्थाने. जोपर्यंत तरुण वय, जोपर्यंत हातपाय साध्य तोपर्यंत विश्वाच्या मालकाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण अलीकडच्या काळात जर एखाद्याला जर म्हटलं चला पंढरपूरला, चला वारीला, तर लोक म्हणतात महाराज आलो असतो, पण पंढरपूरचं वय किंबहुना पंढरपूरला जाण्याचं वय म्हातारपणात नाही. महाराज म्हणतात जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत विश्वाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक होणे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण आपलं थोडंसं उलट आहे. आपलं कसं आहे माहिती का? मज नाही हातपाय डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. श्वान म्हणजे काय? अशी अवस्था झाल्यानंतर ज्या वेळेला सगळं जग किंवा सगळी माणसं हाडाहाड करतात त्यावेळेला संत साहित्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे. त्यावेळेला आपण संत महात्म्यांपर्यंत जाऊन पोहोचतो आणि आदराने संतांना हात जोडून संतांना सांगतो, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, दाखवा दिनाचा सोयरा. कधी हातपाय मोडल्यावर का नाही, आताच या वयामध्ये, आताच या क्षणाला, किंबहुना जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत पंढरीसी जारे आल्यानो संसारा. पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि एकदा की पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचलं की चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकरायांचं दर्शन घ्यायचं आणि मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा एकत्र करून, खऱ्या अर्थाने पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा एकत्र करून तुमचा आमचा जो मनरूपी मोगरा आहे, हा मनरूपी मोगरा विश्वाच्या मालकाच्या चरणावरती अर्पण करा. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, पुनरपि संसार येणे नाही, पुनरपि संसार येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, मन हा मोगरा अर्पुणीश्वरा. आमचा मनरूपी मोगरा विश्वाच्या मालकाच्या चरणावरती अर्पण करायचा. तुमचं आमचं मन विश्वाच्या मालकाच्या चरणावरती स्थिर करायचं. आणि तुमचं आमचं मन जर विश्वाच्या मालकाच्या चरणावरती स्थिर होत नसेल तर तुमच्या आमच्या मनात सुद्धा ऐकून काही उपयोग. मग आपण किती सत्य वाटेने चालत असलो तरी विश्वाच्या मालकाशी एकनिष्ठ जर तुमचं आमचं मन नसेल, किंबहुना त्याच्या भजनामध्ये तल्लीन जर तुमचं आमचं मन नसेल, तर ज्ञानोबराय म्हणतात त्या मनाचं जर ऐकलं तर मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. पण हरीच्या ठिकाणी जो स्थिरावतो, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून तुमचा आमचा मनरूपी मोगरा विश्वाच्या मालकाच्या चरणावरती समर्पित करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि एवढंही सांगून जर तुमचं आमचं प्रत्येकाचं मन जर देवाच्या चरणावरती एक निष्ठतेने खऱ्या अर्थाने समर्पित होत नसेल तर नाथ महाराज म्हणतात, मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नियमाचा पाडील फाशी.
पाडील पाशी मी आलो रायाचा जोशी आलो रायाचा जोशी ऐका दादानो मी आलो रायाचा दोषी 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 मी आलो रायाचा दोषी ऐका दादानो दोषी पहाटपर्यंत तुमचं आमचं मन जर विश्वाच्या मालकाच्या चरणावरती स्थिर होत नसेल तर नाथ महाराज म्हणतात मनाची पाटील देह गावचा विश्वास धरू नका त्याचा हा घात करील नियमाचा पाडील फाशी पाडील फाशी मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादानो तुमचा आमचा मनरूपी मोगरा विश्वाच्या मालकाच्या चरणावरती अर्पण करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जर अर्पण होत नसेल जर स्थिर होत नसेल तुमचं आमचं मन तर आपल्या मनाचं ऐकू नये असं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानोबा सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात. मग तुमचा आमचा मनरूपी मोगरा विश्वाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक होऊन स्थिर करायचा. पंढरपूरला जाणं हे तुमचं आमचं पहिलं कर्तव्य. पूर्ण भाव पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धा ठेवून खऱ्या अर्थाने त्याच्या चरणावरती नतमस्तक होणं हे दुसरं कर्तव्य आणि त्याच्यावरती प्रेम करणं हे तुमचं आमचं तिसरं कर्तव्य. मग प्रेम का करायचं? खऱ्या अर्थाने तो तुमची आमची वाट पाहण्याकरता उभा आहे. तो तुमचा आमचा दिनाचा सोहीर आहे. तो तुम्हा आम्हाला सांभाळणार आहे. तुमची आमची काळजी करणार आहे. तुम्ही आम्ही जगामध्ये जीवन जगत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या सत्तेनेच घडतात. म्हणून त्याच्यावरती प्रेम करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यावरती जर प्रेम केलं तर तो तुमच्या आमच्यावरती डबल प्रेम करतो. अनेकांचे पुरावे आहेत, अनेकांचे उदाहरणं आहेत. एवढं प्रेम करा विश्वाच्या मालकावरती, एवढं प्रेम करा जसं माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी केलं. एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा खऱ्या अर्थाने माझ्या ज्ञानोबारांनी जसं केलं तसं प्रेम करा. आपण एकदा की त्याला तुमचं आमचं मनातलं प्रेम जर त्याच्या चरणावरती अर्पण केलं तर तो सुद्धा तुमच्या आमच्यावरती प्रेम करतो. ज्या वेळेला ज्ञानोबारांनी समाधीस्थ बसण्याकरता अट्टहास मनामध्ये धरावा आणि समाधीस्थ बसत असताना विटीवरच्या मालकाने आळंदी तीर्थक्षेत्रापर्यंत यावं. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत पूर्ण भाव पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून ज्ञानोबारांनी भगवंताबद्दल चिंतन करावं, भगवत चिंतन करावं आणि पारमार्थिक जीवन जगावं. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत जीवन जगल्याचा फायदा आणि परमार्थनिष्ठ जीवन जगल्याचा फायदा. 21व्या वर्षाला ज्ञानोबारांनी समाधीस्थ अवस्थेमध्ये बसण्याकरता अट्टहास मनामध्ये धरावा आणि विटेवरच्या मालकाने वीट सोडून आळंदी तीर्थक्षेत्रापर्यंत यावं. माझ्या ज्ञानोबारांच्या जाण्यामुळे खऱ्या अर्थाने स्वतःची बहीण रडत होती, यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबारांच्या जाण्यामुळे स्वतःचा भाऊ रडत होता, यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबारांच्या जाण्यामुळे मोठे बंधू निवृत्तीनाथ दादा रडत होते, यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबारांच्या जाण्यामुळे संपूर्ण वारकरी बांधव रडत होते, यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबारांच्या जाण्यामुळे आणि प्रेम केल्याचा फायदा विटीवरचा मालक ढळटसा 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 रडत होता. आपण जर त्याच्यावरती प्रेम केलं तर तो सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो, तो सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो. विश्वाच्या मालकाने ढळटसा ढळटसा रडावं आणि रुक्मिणी साहेबांनी विचारावं, का हो स्वामी, का हो धनी, का हो मालक, अहो इथून मागे तुम्हाला रडताना कधीच पाहिलं नाही, आता का रडतात? त्यावेळेला विश्वाच्या मालकाने दिलेलं उत्तर आहे, ऐक रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. रुक्मिणी, मी माझ्या डोळ्याने असा एकच योगी पाहिला, या योग्यासारखा इथून मागे योगी झाला नाही, आताही नाही आणि इथून पुढे सुद्धा योगी होणार नाही. आता ऐसे कोणी हो नाही, आता
आता ऐसे कोणी होणे नाही आता ऐसे कोणी नाही आता ऐसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी ऐकल्या त्या काळी आता ऐसे कोणी आता ऐसे कोणी आता ऐसे कोणी विश्वाच्या मालकाने डसडसा रडावं, कारण तेवढं प्रेम विश्वाच्या मालकाने सुद्धा माझ्या ज्ञानोबरायांवरती केलं. आता इसे कोणी होणे नाही, आता परत असं कोणीच होऊ शकत नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. ज्ञानोबरायांच्या जाण्यामुळे विश्वाच्या मालकाने ड्रेस रडावं, कारण ज्ञानोबराने जेवढं प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंताने केलं, म्हणून भगवंत रडत होते. माझ्या जगद्गुरु तुकोबाने आषाढीच्या पर्व काळावरती पंढरपुरापर्यंत चालत 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 पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचावं. चंद्रभागेचं स्नान करावं, चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. पांडुरंगाला सांगावं, देवा पंढरपुरामध्ये तुझ्या आशीर्वादाने काहीच विघ्न न येता येऊन पोहोचलो बरं का देवा. तुझं दर्शन घेतो, गोपाळपूरचा काला होईपर्यंत याच पंढरपुरामध्ये राहतो देवा. गोपाळपूरचा काला व्हावा आणि गोपाळपूरचा काला करून पुन्हा एकदा निरोप घेण्याकरता विश्वाच्या मालकाच्या दर्शनाकरता जगद्गुरु तुकोबारांनी यावं. आणि जगद्गुरु तुकोबारांनी मंदिरामध्ये आल्यानंतर विश्वाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. नतमस्तक झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी देवाला सांगावं, देवा जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले हे जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथ, तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले दर्शन विश्वाच्या मालकाच्या चरणाचे दर्शन घ्यावं. देवाला हात जोडून सांगावं, देवा तुझे दर्शन झाले आता. हे देवा, हे स्वामी, हे मालका, हे पांडुरंगा, अच्छा तुझ्या चरणाचं दर्शन झालं. येतो देवा आता. परतीच्या प्रवासाला पाऊल टाकावं आणि पाठीमागे ओळून बघावं विश्वाच्या मालकाकडे. विश्वाच्या मालकाकडे पांडुरंगाकडे पाठीमागे ओळून बघावं आणि पाठीमागे ओळून बघितल्यानंतर डुबडुबल्या डोळ्याने देवाचं पुन्हा एकदा दर्शन घ्यावं. आणि आता देवाने प्रतिप्रश्न करावा, का हो तुकोबाराय, अहो जातो म्हणतायत आणि परत पाठीमागे ओळून बघतायत, नक्की झालं तरी काय. जगद्गुरु तुकोबारांनी कन्या सासुरासी जाहे
जगद्गुरु तुकोबाराने देवाला सांगावं, देवा आता माझ्या मनाची ती अवस्था झाली जशी एखादी माता माऊली एखादी कन्या विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर माहेराकडून सासराला जात असते ना, तशी अवस्था माझ्या मनाची झाली. हे प्रेम जगद्गुरु तुकोबारांचं विश्वाच्या मालकावरती होतं. बरं, जगद्गुरु तुकोबारांनी प्रेम विश्वाच्या मालकावरती केले, याचा फायदा जगद्गुरु तुकोबारांना झाला का? हो, झाला ना. जेवढं प्रेम जगद्गुरु तुकोबारांचं विश्वाच्या मालकावरती होतं, तेवढंच प्रेम विश्वाच्या मालकाचं सुद्धा देवा जगद्गुरु तुकोबारांवरती होतं. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय ढळढसा रडतायत, पहिला पुरावा खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारांना कमी वाटला, म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, देवा आता माझ्या मनाची ती अवस्था झाली आहे, चुकलिया माय बाळ हुरहुर पाये. पण हाही पुरावा कमी वाटला, म्हणून तिसरा पुरावा सांगितला, जीवना वेगळी मासोळी. देवा आता पंढरपूर सोडताना माझ्या मनाची ती अवस्था झाली, जसा पाण्यातला मासा बाहेर काढावा आणि जमिनीवरती टाकावा आणि तडफडून 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 मरावा, अशी अवस्था माझ्या मनाची झाली. देवा एवढं प्रेम जगद्गुरु तुकोबारायांचं प्रेम जगद्गुरु तुकोबारायांवरती होतं. आता देव जगद्गुरु तुकोबारायांना सांगतात, तुकोबाराय जातो म्हणतायत, अवश्य जा, पण कमीत कमी वर्षातून 2दा तरी मला भेटायला येत जा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. तुझे पांडुरे जगद्गुरु तुकोबारायांचा विश्वाच्या मालकावरती प्रेम होतं, यात काय नवल. जगद्गुरु तुकोबारायांवरती सुद्धा विश्वाच्या मालकाचं तेवढंच प्रेम होतं. जगाच्या बापाने विश्वाच्या मालकाने विटेवरच्या नायकाने जगद्गुरु तुकोबारायांना सांगावं, जगद्गुरु तुकोबाराय जातो म्हणतायत, अवश्य जा, पण कमीत कमी वर्षातून 2दा तरी माझ्या भेटीला येत जा. आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्यांना तरी माझ्यापर्यंत येऊन पोहोचा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. ही पांडुरंगाची गुज आहे. मग एवढं प्रेम जर देव तुमच्या आमच्यावरती करू शकतो, तर आपण सुद्धा त्याच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुमचा आमचा मनरूपी त्याच्या मोगरा त्याच्या चरणावरती अर्पण करून प्रेम त्याला देणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि तो दिनाचा सोयरा आहे. तो प्रत्येक क्षणाक्षणाला समचरण विटेवरती ठेवून कटीवरती हात ठेवून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या सामान्य वारकऱ्याची वाट पाहतोय. वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. एकदा की त्याचं दर्शन झालं की मागील परिहार पुढे नाही शीण. झाली या दर्शन एक वेळा. एकदा त्याच्या चरणाचं दर्शन झालं की तुमच्या आमची प्रत्येकाची काळजी त्याला पडते, प्रत्येकाची चिंता त्याला पडते. बरं, तुमच्या आमची काळजी त्याला पडते याचा काही पुरावा आहे ना? त्याला तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाची काळजी यात नवल नाही, त्याला प्रत्येकाची काळजी आहे. प्रत्येकाला तो खऱ्या अर्थाने सांभाळतो, प्रत्येकाला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देतो. प्रत्येकजण त्याच्या चरणावरती नतमस्तक जर झालं तर प्रत्येकाची चिंता तो करतो. हे माझ्या मनाचं सांगत नाही, तुम्हाला एकच पुरावा सांगतो, पुढे सरकतो ऐका. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तुझी सर्व होय जाणता. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संजिता, सर्व दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. धर्म गा जागो तुझा तुझी कृपाळू राजा, धर्म गा जागो तुझा. त्याला प्रत्येकाची काळजी आहे, पण त्याला तुमच्या आमची काळजी पडावी याकरता त्याच्या चरणावरती नतमस्तक होणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याची भक्ती करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्या चरणावरती पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ओतणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि हे जर तुमच्या आमच्याकडून जर होत नसेल तर नाथ महाराज म्हणतात, वरचाळीला तुम्ही सावध राहावे वरचाळीला. पाटील बुवाला मग लिहून सवे
बोलतो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी होणार तरी एका तालात हा सुंदर हे हो आत्मारामचा क्या बात है हे तरी नाही काल दुसरा येईल हे तरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधोनी नेईल सरत शेवटी बा काळ बांधोनी सरत शेवटी बा काळ बांधोनी नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बसाईल एका जनार्दनी आमचे काय बसाईल वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे बोलू आम्ही वर्तमान घोटे बोलू आम्ही वर्तमान घोटे बोलू आम्ही वर्तमान घोटे बोलू आम्ही वर्तमान घोटे रोटी उचितो रोटी उचितो प्रेम गाली हृदया दान महागाया 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 दाताचं दातवण घ्याग कुणी हाताळ करी यहाँ घ्या आणि घ्या यहाँ घ्या दातवण घ्याग कुणी कुंकू क्या कोणी काळमणी 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 सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगराबाई सावध होली भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हम वाग्या
सगळ्यांना मनापासून धन्यवाद. एकदा समाधान मार्जन करता जोडा टाळीचा सगळ्या. म्हणून जोपर्यंत तुमचं आमचं शरीर साथ देत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने विश्वाच्या मालकाचं भजन, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हा. आणि हेच जगद्गुरु तुकोबऱ्या तुम्हा आम्हाला सांगतात. पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ मागील परिहार पुढे नाहीशीन झालिया दर्शन एक वेळा तुका म्हणे निधी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडीना वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ. आदरणीय शांताराम मामांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मग त्यांना शेवटचा अखेरचा निरोप देत असताना नामस्मरणाची शिदोरी त्यांच्या चरणी अर्पण करण्याकरता सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हातवरती करा. हाताने टाळी आणि मुखाने भजन विठोबा सगळ्यांनी घ्या हात खाली घेतले. ज्या देवाने तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळू करू नका. त्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही हसतोय, खेळतोय, बोलतोय, बागडतोय, सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात ज्या घडतात या विश्वाच्या मालकाच्या सत्तेनेच घडतात. म्हणून त्याचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करू नका. जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल तरी संतांचं भजन करायला कंटाळा करू नका. करा परत एकदा सगळ्यांनीवरती आहात. आता टाळही वाजणार नाही, पकवाजही वाजणार नाही, वाजेल ती फक्त तुमची. आणि टाळी वाजवण्याची कोणीही टाळाटाळी करायची नाही. आपल्या टाळीचा आवाज संपूर्ण बेंडाळी औरंगपूर नगरीमध्ये दुमदुमला पाहिजे. करावरती हात मोठ्या प्रेमाने एक संगत एका तालात. माझ्या हाताकडे लक्ष द्या. एका तालात टाळी वाजवायचं. करावरती हात. एकच नाही, दोन्ही करा. एक केला तर आचारसंहिता चालू आहे. करावरती हात. करावरती हात. माझ्या हाताकडे लक्ष द्या. हा एक संग 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 संग. हा 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 एक. क्या बात है. हा तुकाराम
विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. श्रीराम. सामूहिक भजनात आणि सामूहिक भोजनात खूप आनंद आहे, फक्त घेता आला पाहिजे. तो आनंद आज आपण सगळ्यांनी लुटलाय, आनंद खऱ्या अर्थाने ग्रहण केलाय. कीर्तन माझं संपलंय. जाता जाता पुन्हा एकदा या कुटुंबामधून, या परिवारामधून एक बाप नावाचं अस्तित्व संपलंय, आदरणीय शांताराम मामांच्या स्वरूपाने. राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना पारमार्थाबद्दल किती श्रद्धा असावी याचं एक उदाहरण म्हणजे आदरणीय शांताराम मामा होते. अतिशय मोठा दुःखाचा डोंगर अचानक काळाने झडप घालावी आणि या कुटुंबामधून बाप नावाचं अस्तित्व हिरावून घेऊन जावं अशी परिस्थिती या कुटुंबावरती कोसळली. आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना एका मुलाच्या जीवनात आणि 2 मुलींच्या जीवनातून एक फक्त माय नावाचं अस्तित्व जिवंत राहिलं आहे. आधार त्या माय नावाच्या अस्तित्वाचा राहिला आहे. रक्षाबंधनाला जर मुली गेल्या तर दिवाळीला माहेरला येतात आणि दिवाळीला जर गेल्या तर रक्षाबंधनाला माहेरला येतात, किंबहुना आधीमध्ये थोडाफार चक्कर होतो. परंतु रक्षाबंधनपासून तर दिवाळीपर्यंत सासरला केलेला कामाचा थकवा आणि शिनबाग माहेरला आल्यानंतर बापाच्या चेहऱ्याकडे जर नुसतं पाहिलं तरी थकवा आणि शिनबाग नाहीसा होत असतो. ते बाप नावाचं अस्तित्व त्या मुलींच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालं. आता उरली फक्त एक आई. ज्या वेळेला मुली घरामध्ये येतील, ज्या वेळेला एक मुलगा घरामध्ये येईल, त्यावेळेला ते माता माऊली डुबडुबल्या डोळ्याने त्या मुलाबाळांकडे पाहिल आणि मुलाबाळांकडे पाहून त्या मुलाबाळांना सांगेल, बाळांनो काळजी करू नका, चिमन पिलानो कुशीत या, करीन तुम्हावर माया, माया मधल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. आणि देवाला सांगेल, देवा हो काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, केलं जन्माच आहेर होता सोन्याचा, संसार राजा राणीचा दरबार. जिकडे तिकडे आनंदी आनंद होता. काळाला पाहलं नाही. काळाने गेल्या वर्षी याच दिवसाला बाप नावाचं अस्तित्व 2 मुलींच्या आणि एका मुलाच्या जीवनातून हिरावून घेऊन गेला. आदरणीय शांताराम मामांना मी माझ्या वतीने, आपल्या भेंडाळी औरंगपूर श्रीरामपूर गावच्या वतीने, नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे काही कीर्तनकार महाराज मंडळी असतील, जेवढे काही गुणीजन मंडळी असतील, सगळ्या गुणीजनांच्या आणि कीर्तनकारांच्या वतीने, तसेच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, भावपुष्पांजली आणि आदरांजली अर्पण करतो. सिव्हिल खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानोबरायांच्या पसेदानाने आपल्याला मामांना द्यायचं आहे. त्या अगोदर खऱ्या अर्थाने मामांवरती प्रेम करणारे अनेक वक्ते, अनेक जीवलग मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. हा शेवटचा कार्यक्रम आहे. यानंतर त्यांचा परत कार्यक्रम होणार नाही. म्हणून प्रत्येकाला खऱ्या अर्थाने अपेक्षा असते माणसाबद्दल बोलण्याची. अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. त्यापैकी ज्यांची बोलण्याची इच्छा आहे हे 2-2 शब्द श्रद्धांजलीपर बोलतील. आणि श्रद्धांजलीपर बोलून झालं की नंतर ज्ञानोबरायांच्या पसेदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. जोपर्यंत ज्ञानोबरायांच्या पसेदानाने कार्यक्रमाची सांगता होत नाही तोपर्यंत कोणीही आपली पवित्र जागा सोडू नका ही प्रत्येकाला विनंती करतो. या कीर्तनाकरता उपस्थित सगळी दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आदरणीय वंदनीय आपल्या गावाला अनेक वर्षी ज्यांचं सानिध्य लागलं, ज्यांच्या गोड गळ्याने खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना ज्यांनी मंत्रमुग्ध केलं, असे आदरणीय वंदनीय रोहिदास भाऊ या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने त्यांच्या शेजारी उभी असणारे आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचं भूषण, माझे जिवलग मित्र आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये हक्काने जर फोन केला तर पळत येणारं व्यक्तिमत्व. बाहेरच्या गावांमध्ये जर गेलं तर बोटावरती मोजण्या इतके काही गावं असे आहेत की ते महाराज लोकांचं तिथं जमतं. पण काही काही गावं जर अशी एक महाराज एका महाराजाशी बोलत नाही ही सत्यता आहे. पण आज भेंडाळीमध्ये सांगायला अभिमान वाटतो की जेवढे काही महाराज लोक आहे हे एकमेकांचा विचार करून खऱ्या अर्थाने प्रत्येक पाऊल टाकत असतात. त्यापैकी सुखदुःखामध्ये साथ देणारा व्यक्तिमत्व आदरणीय आमचे तेजसदादा आहेत.
गोड मृदुंग तेही वाजवतात, तुम्हालाही वंदन करतो. आदरणीय वंदनीय भास्कर महाराज या कार्यक्रमाकरता उपस्थित झाले, तुम्हालाही वंदन करतो. त्यांच्या शेजारी उभे असणारे माझे जिवलग मित्र आणि आमची नावकरी राहुल दादा आहेत, दादांनाही वंदन करतो. आदरणीय शांताराम मामांचे नातू रविभाऊंचे चिरंजीव खऱ्या अर्थाने परमार्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत ते सुद्धा आता कमी काळात आणि कमी वेळात परमार्थाचा वसा त्यांनी हातामध्ये घेतला आहे. गोड गायन करतात, गोड चाली म्हणतात, टाळ सुंदर वाजवतात, पावली चांगल्या प्रकारे खेळतात. आपल्या सगळ्या गावांनी आम्हाला जसं प्रेम दिलं तसं या लेकरावरचे सुद्धा प्रेम करावं. खऱ्या अर्थाने बाप नसताना जीवनामध्ये काय मार्ग धरला पाहिजे हा मार्ग त्यांनी धरलेला आहे. एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही वंदन करतो. सगळे रामेश्वर भजनी मंडळ, आदरणीय आमचं श्रीराम भजनी मंडळ, सगळ्यांना वंदन करतो. माऊली आहेत, दोन्ही चोपदार आहेत, सगळ्यांना वंदन करतो. कीर्तन चैतन्य नावाचा चॅनल आहे, दादांना वंदन करतो. इकडे मृदुंगावरती गोड साथ ज्यांनी केली, ज्यांचा मृदुंग ऐकतच राहावा असं वाटतं, त्यांचं नावही समाधान आहे आणि मृदुंग ऐकल्यानंतरही मनाला समाधान वाटतं, अशा आदरणीय वंदनीय समाधान महाराज आहेत, धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज भजनी मठ इगतपुरी, त्या भजनी मठातील जे काही आदर्श विद्यार्थी आहे त्या आदर्श विद्यार्थ्यांपैकी एक नाव म्हणजे आदरणीय वंदनीय समाधान महाराज आहेत. तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. राजकीय, शैक्षणिक आणि पारमार्थिक क्षेत्रातील सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. एखाद्याचं नाव घ्यायचं आणि एखाद्याचं नाव राहून जाण्यापेक्षा सगळेच माझ्या जीवाचे हात, सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे आमच्या समाधान दादांची थाप असेल, आमच्या रोहिदास भाऊंचा आवाज असेल, आमच्या भास्कर महाराजांचा आवाज असेल, राहुल दादांचा आवाज असेल आणि माझं इड्यादाड्याचं थोडंफार वक्तृत्व हे गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं अशा आदरणीय वंदनीय रमेश भाऊ साथी या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. तुम्हालाही वंदन करतो. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. पुण्यश्केता मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. अतिशय महत्त्वाची सूचना आणि 2 सेकंद तुमचे घेतो, कीर्तन थांबवतो. आमच्या प्रत्येकाच्या नाशिक जिल्ह्याची अस्मिता असणारं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावरती आमच्या वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान म्हणजे विश्वगुरू निवृत्तीनाथांचं मंदिर. त्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अतिशय सुंदर पद्धतीने आणि जोमाने सुरू आहे. याकरता आपल्या सर्व नाशिककरांचं सहकार्य, सगळ्या नाशिककरांचा एकोपा, सगळ्या नाशिककरांचं एकत्रीकरण होणं हे खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असे काही माणसं आहेत की एका माणसाने जरी विचार केला की मंदिराचं काम पूर्णत्वाला न्यायचं तरी एक माणूस सुद्धा मंदिराचं काम पूर्णत्वाला नेऊ शकतो. असे समृद्ध माणसं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. पण खऱ्या अर्थाने प्रत्येक सामान्य गावातला सामान्य वारकरी जरी खऱ्या अर्थाने निवृत्तीनाथांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचला तरी त्याच्या मनाला वाटलं पाहिजे की हे मंदिर कोणा एकट्या माणसाचं नसून हे सामान्य माणसांच्या किंवा सामान्य वारकऱ्याच्या घामाच्या कष्टातून खऱ्या अर्थाने तयार झालेलं मंदिर आहे. म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं आणि सगळ्यांनी एकोपा साधणं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपला नाशिक जिल्हा एवढा समृद्ध आहे, एवढा समृद्ध आहे, एवढा समृद्ध आहे. आज देहूला जर गेलं तर देहूला गेल्यानंतर जेवढे देणगीदार आहे त्या देणगीदारांपैकी सगळ्यात जास्त देणगीदार आपल्या नाशिक जिल्ह्यातले. आज आळंदीला जर गेलो तर आळंदीला गेल्यानंतर जेवढे देणगीदार आहे त्या सगळ्यात जास्त देणगीदार आपल्या नाशिक जिल्ह्यातले. पंढरपूरला जर गेलो तर पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात जास्त देणगीदारांची नावं आपल्या नाशिक जिल्ह्यातले दिसतात. मग आज आपल्यावरती वेळ आहे, आपल्याला इतिहास घडवायचा आहे. सगळ्यांनी एकत्र येणं, सहकार्य करणं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि मला माहिती आहे, आम्हाला सगळ्या महाराज लोकांना माहिती आहे, खऱ्या अर्थाने नाशिक जिल्हा एवढा समृद्ध जिल्हा आहे, एवढा समृद्ध जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातले सगळे माणसं एकत्र आल्यानंतर आमच्या विश्वगुरू निवृत्तीनाथांचं मंदिर दगडामध्ये होईल यात काय नवल. नाशिक जिल्ह्यातले सगळे कमिटी, सगळे मंडळी जर एकत्र आले तर विश्वगुरू निवृत्तीनाथांचं मंदिराचं काम सोन्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. एवढी श्रीमंती आपल्या नाशिक जिल्ह्याची आहे, मग आपण एकत्र येणं, एकोपा साधणं, एकत्रीकरणाने खऱ्या अर्थाने कार्य पार पडणं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. म्हणून सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी सहकार्य करा एवढी विनंती सगळ्यांना करतो. ज्याच्या जीवनातून आई नावाचं अस्तित्व संपलं असेल, ज्याच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं असेल, त्या आईवडिलांच्या जीवनातून उतराई होण्याकरता त्यांच्या स्मरणार्थ विश्वगुरूंच्या चरणावरती देणगी स्वरूपाने खऱ्या अर्थाने दान करणं, सहकार्य करणं हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि सगळ्यांनी सहकार्य करा अशी विनंती करतो. खऱ्या अर्थाने बहुतेक माणसं म्हणतात महाराज लोक फक्त आम्हाला सांगतात, तुम्ही करतात का? खऱ्या अर्थाने सगळे दिग्गज महाराज मंडळी आणि सगळ्यांनी फुलाची पाकळी विश्वगुरूंच्या चरणावरती खऱ्या अर्थाने अर्पण केलेली आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या स्वइच्छेने दान करणं, सहकार्य करणं आमचं प्रत्येकाचं काम आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 2च पावती पुस्तकं बाहेर आलेली आहेत. विश्वासपूर्वक जबाबदारी त्यांनी आमच्यावरती टाकलेली आहे. त्यापैकी एक माझ्याकडे आहे आणि एक आदरणीय जिवलग मित्र शिवा महाराज आडके यांच्याकडे आहे.
खऱ्या अर्थाने पारदर्शकपणाने तेवढाच व्यवहार आम्ही पार पाडतोय. एक पावती तुम्हाला जाते आणि एक पावती संस्थानाला जाते. जेवढे जेवढे पैसे तुम्ही कामाच्या कष्टातून देतात ते सगळीची सगळी रक्कम संस्थांपर्यंत जाऊन पोहोचते. त्याच्यामुळे संशय नसावा. सगळ्यांनी स्वइच्छेने खऱ्या अर्थाने सहकार्य करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं काम आहे. सहकार्य करा, मदत करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, त्याच्यानंतर जय विठ्ठल भजन होईल, विश्वगुरू निवृत्त नारदांचा अभंग होईल, ज्ञानदेव तुकाराम भजनाने कीर्तनाची सांगता होईल, अगदी 5 मिनिटाची सूचना होईल. त्यानंतर 1-2 शब्द श्रद्धांजली बोलणे होतील आणि शेवटचा निरोप ज्ञानोबरायांच्या पसरदानाने होईल. सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर धन्यानिवृत्ती देवा काये महिमा वर्ण शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक करीन मागे शोभे ब्रह्म अवतार धरून केले त्रैलोक्य पावन मूर्तीनाथाचे चरणी शरणाय का जना शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन